आता सगळ्या बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपामध्ये। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावरती प्रसिद्ध झालेला आक्षेपार्ह मजकूर तत्काळ काढून टाकावा अशी नोटीस महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांनी विकिपीडिया फाउंडेशनला दिलेली आहे। माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 अंतर्गत ही नोटीस देण्यात आली आहे। आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांना बोलावून कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सागर कुलकर्णी मध्ये सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। सागर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावरती प्रसिद्ध झालेला आक्षेपार्ह मजकूर तत्काळ काढून टाकावा अशी नोटीस महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांनी विकिपीडिया फाउंडेशनला दिलेली आहे। माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। कमाल खानने या संदर्भातली एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्यानंतर हा वाद निर्माण झाला। आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांना बोलावून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ही नोटीस पाठवली गेलेली आहे। कलम 79 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 अंतर्गत ही नोटीस पाठवलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे। या संदर्भात लवकरात लवकर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावरती प्रसिद्ध झालेला आक्षेपार्ह मजकूर तत्काळ काढून टाकण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न सुरू केलेले आहेत। या संदर्भातली नोटीस सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांना पाठवलेली आहे। त्यांनी विकिपीडिया फाउंडेशनलाही पाठवलेली आहे। माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 अंतर्गत ही नोटीस देण्यात आलेली आहे। आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांना बोलावून या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातला वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याची ही नोटीस आहे। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात सायबर कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रशांत माळी यांच्याकडून। प्रशांत सर, विकिपीडिया फाउंडेशनला या नोटीसनंतर मजकूर काढणं बंधनकारक आहे का? कारण सरकारने त्यांना आता थेट नोटीस पाठवलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर काढण्यासंदर्भात। हो, नक्कीच। कारण नवीन कायदा ज्याप्रमाणे माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली जे रूल्स बनलेले आहेत त्या रूल्स मध्ये हे जे इंटरमिजियरी असतात, विकिपीडिया सुद्धा एक इंटरमिजियरी आहे। या इंटरमिजियरीजला आपण जेव्हा सरकार किंवा कोर्टाची ऑर्डर जेव्हा 69 सेक्शन खाली म्हणजे कलम 69 माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 खाली देण्यात येते तेव्हा त्यांना ती काढणं तसं बंधनकारक असतं। नाहीतर मग त्यांचा सेफ हार्बरचा जो प्रोव्हिजन असतो तो काढून घेण्यात येईल व त्यांच्यावरती वेगळी क्रिमिनल कारवाई करण्यात येऊ शकते। निश्चित। प्रशांत सर, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। तर सरकारने नोटीस पाठवल्यानंतर आता या ज्या कलमाअंतर्गत ही नोटीस पाठवलेली आहे त्यानुसार हा मजकूर काढून टाकणं बंधनकारक असल्याचं कायदेतज्ञ सायबरचे कायदेतज्ञ प्रशांत माळी यांनी सांगितलेलं आहे। सागर कुलकर्णी मध्ये सहकारी पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आहेत। सागर, सरकारने ही नोटीस पाठवलेली आहे विकिपीडियाला, काय म्हटलेलं आहे नोटीसीमध्ये? IT ॲक्ट 2000च्या अंतर्गत ही शोकॉज नोटीस देण्यात आलेली आहे। आज सकाळी या संपूर्ण प्रकरणाची माहिती ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाली त्यानंतरनं सायबर प्रमुख असणारे यशस्वी यादव यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवून घेतलं होतं आणि मुळात या संदर्भात विकिपीडियाच्या ला काही कशा स्वरूपात कारवाई करता येईल त्यांच्यावर या संदर्भात सूचना केल्या गेल्या होत्या। त्यानुसार IT ॲक्ट 2000 प्रमाणे शोकॉज नोटीस विकिपीडियाला देण्यात आलेली आहे। यामध्ये ज्या पद्धतीने मजकूर थेट समोर आला आणि त्याच्यामध्ये आपणास माहीत आहे की विकिपीडियामध्ये प्रत्येक व्यक्ती त्याची इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो तसा एक ऑप्शन आहे आणि तिथंच असं एखाद्या व्यक्तींनी असं आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेला त्याच्यामुळे जनभावना दुखावली गेली आणि त्याचा तात्काळ दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली। पण आता विकिपीडिया या संदर्भात नेमकं टेक्निकल गोष्टी पुढच्या काळामध्ये कशा स्वरूपात बदल करेल, कारण की आपणास माहिती आहे की असं कोणीही व्यक्तीविषयी कोणीही थेट लिहू शकतं आणि ते संदर्भ म्हणून वापरले जाऊ शकतात। यामुळे कदाचित पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा याचा संदर्भ आत्ता या घटनेची जे पडसाद उमटलेले आहेत त्यावरनं विकिपीडियासुद्धा त्याच्या नियमावलीमध्ये किंवा त्यांच्या ज्या टेक्निकल बेस आहेत यात काही बदल करते का हे देखील पाहणं गरजेचं आहे।
तुर्तास महाराष्ट्र आणि देशामध्ये एक अभिमान असणारी ही गोष्ट आहे छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्याविषयीचं जे लिहिलं गेलेलं भूमिका आहे. कोणी वादग्रस्त जर असेल तर ती तात्काळ काढण्याची भूमिका सुद्धा विकिपीडिया घेईल असं दिसून येते. निश्चित सागर,